राज्याला सक्षम करण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारने केले आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे। आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथे शिवसेना जनसंवाद दौऱ्यानिमित्त आयोजित स्वातंत्र्य मैदानावरील विशाल जाहीर सभेत डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले की एकनाथ शिंदे हे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत। ते स्वतःला कार्यकर्ते समजतात, दिवस रात्र कामात गुंतून असतात। राज्यातील लोकांचे ते लाडके मुख्यमंत्री आहेत असे सर्वत्र दिसतं। मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने राज्याला सक्षम करण्याचं काम केलं। ते पुढे म्हणाले की संगणक परिचारकांच्या मानधनात लवकरच वाढ होणार असल्याचे संकेत आहेत। घरी बसून राज्य चालवणाऱ्या पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांना लोकांनी घरी बसवलं। त्यांची लायकी येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना लोक दाखवतील। एकनाथ शिंदे लोकांचे अपार प्रेम लाभलेले एकमेव मुख्यमंत्री आहेत। हात दाखवा, मुख्यमंत्री थांबवा असे मुख्यमंत्री आहेत। ते सतत लोकांच्या गर्दीत असतात। शेकडो योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र सक्षम करण्याचं काम बाळासाहेबांच्या विचारावर चालून एकनाथ शिंदे यांनी केलं। व्यासपीठावर माजी खासदार संजय निरुपम, शशिकांत खेडेकर, आमदार भावना गवळी, विठ्ठल सरप यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील खासदाराला केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं। उद्धव ठाकरे यांनी 2 आमदारांच्या मंत्रिपदाच्या संधी डावलून स्वतःच्या मुलाला मंत्री केलं। मी 9 वेळा शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह घेऊनच लढलो। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना हीच खरी शिवसेना आहे। शिंदे व महायुती सरकारने राज्यातील सर्व समाज घटकांना शेकडो योजनांच्या माध्यमातून भरभरून दिलं। पूर्वी 30% शेतकरी पीक विमा भरत होते। आता 1 रुपयात पीक विमा असल्याने सर्व शेतकरी प्रस्ताव भरत आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटीची तरतूद केली। पंतप्रधान मोदीजींनी हे देशाला गतीने प्रगतीकडे नेत आहेत। विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या संख्येने मतदान करून पुन्हा हेच सरकार आणण्याचे त्यांनी आवाहन केलं। आमदार संजय रायमुलकर म्हणाले, मतदारसंघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी मदत झाली। शेतकरी, महिला वर्गाला त्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून भरीव आर्थिक मदत केली। उभाटाच्या एका नेत्याने मेहकर गद्दारांचे शहर आहे असे म्हटलं, त्याचा मी निषेध करतो। यावेळी भाऊसाहेब चौधरी यांचे भाषण झालं। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बळीभाऊ मापारी, जिल्हा उपप्रमुख राजेंद्र गाडेकर, तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर, भगवानराव सुलताने, शहर प्रमुख जयचंद बाठिया, बाजार समिती सभापती माधवराव जाधव, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ऋषिकेश जाधव, नीरज रायमुलकर, केशवराव जागृत, भूषण घोडे, भगवानराव राठोड, नितीन राऊत, हर्षल कुसळकर, हर्षल गायकवाड, कोकाटे, महिला आघाडीच्या मायाताई मस्के, कविताताई दांडरे, अंजली गवळी, वैशालीताई सावची, दत्ता खरात, मनोज जाधव, बबनराव भोसले, रामराव मस्के, बबनराव तुपे, मनोज जाधव, पिंटू सुरचण, भास्करराव राऊत, हिम्मतराव साणप, डॉक्टर काशीनाथ घोगे, रविराज रहाटे, राजेंद्र मापारी, आशाताई झोरे, अक्काताई गायकवाड, यमुनाबाई फंगाळ, गणेश बोचरे, नंदू बंगाळे प्रामुख्याने उपस्थित होते। सभेला प्रचंड गर्दी झाली होती। कार्यक्रमाचे संचालन जयचंद बाठिया यांनी केलं। मान्यवरांचा आगमन व्यासपीठावर होत आहे। जी मंडळी समोर उभी आहे त्यांनी बसून घ्या। कोणी स्टेजच्या आजूबाजूला येऊ नका, स्टेजवर येऊ नका। आदरणीय संसद रत्न शिवसेना नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, जे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे साहेब यांचे चिरंजीव आहेत, पण त्यांची एक आगळी वेगळी ओळख या संसदेमध्ये, या भारतामध्ये त्यांनी तयार केलेली आहे। असे आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान आहोत। त्यांच्यासोबत आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे लाडके खासदार, केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब,
आपल्या माजी खासदार श्रीकांत शिंदे साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराज की जय भवानी, जय भवानी। इको सुरू केलं तर माझा आवाज मोठा आहे रे। आज बुलढाण्यामध्ये या मेहकर विधानसभेमध्ये आपण हा मेळावा घेतो। या मेळाव्याला उपस्थित माझे लोकसभेतील सहकारी आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव साहेब, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार संजयजी निरुपम साहेब, माजी खासदार आणि आता आमदार भावनाताई, या विधानसभेचे विद्यमान आमदार संजयजी रायमुलकर, जिल्हा प्रमुख बळीरामजी मापारी, माधवराव जाधव, मायाताई मस्के, रामरावजी मस्के, बमनराव भोसले, चांदबाई पुरुषे, केशवराव जागृत, हिम्मतराव मानव, दिलीपजी देशमुख, भगवान कोकाटे, कैलास चौरे, समाधान साठे, गुलाबराव सरदार, मोतीचंद राठोड, ओमसिंगजी राजपूत, सर्वच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, सर्व महिला आघाडी आणि सर्व समोर बसलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील आणि या मेहकर मधील सर्व नागरिक बंधू भगिनी, हा जनसंवाद दौरा जो आहे हा सर्व काळापासून सुरुवात झाली, त्याची अमरावती पासून आणि आता मेहकर मध्ये त्याची सांगता होते आणि उद्या पुन्हा मराठवाड्यामध्ये जालन्यापासून सुरुवात होईल आणि पाथरीला परतूरला तो दौरा संपेल। असे गेले अनेक दिवस पूर्ण महाराष्ट्र फिरण्याचा मान माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्राच्या विविध विधानसभेमध्ये जातो। त्या विधानसभेमध्ये जाऊन तिकडच्या पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांच्याबरोबर बैठका घेतो। आज फक्त आपण त्या कार्यक्रमाची रूपरेषा बदलली आणि आज सकाळपासून मेळावे घेतोय, नाहीतर थेट जाधव साहेब आपण त्या विधानसभेमध्ये गेल्यानंतर थेट तिकडे वरिष्ठ पदाधिकारी असेल किंवा सामान्य शिवसैनिक असेल त्याच्याशी थेट संवाद जो आहे तो माझा होतो आणि थेट त्या शिवसैनिकाला माझ्याशी बोलता येतं। ग्राउंड लेवलला काय चालू आहे, काय परिस्थिती आहे, फक्त वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचं ऐकून बाबा ग्राउंड लेवलची परिस्थिती आकायची नसते, त्याच्यासाठी ग्राउंड लेवलवरती जावं लागते आणि ते आम्ही गेले अनेक दिवस करतोय, जेणेकरून सामान्य शिवसैनिकाच्या मनामध्ये काय आहे, काय त्याचं म्हणणं आहे की गेले अनेक वर्ष जो शिवसेनेसाठी काम करतोय, पक्षासाठी काम करतोय, पक्षासाठी झिजतोय, त्याचं पण म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलं पाहिजे। त्यासाठी थेट सामान्य शिवसैनिकापर्यंत जाता यावं याच्यासाठी जनसंवाद यात्रेची सुरुवात केली आणि माझ्यासारख्या एका तरुणाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरण्याचा एक मान मिळाला आणि एक शिकण्याचा। मी खूप कमी वयामध्ये खासदार झालो, डायरेक्ट कॉलेजमधून थेट लोकसभेत 27व्या वर्षी आणि आता मलाही विश्वास बसत नाही, कोणालाही विश्वास बसत नाही, तर तिसऱ्यांदा खासदार झालो। पण गेले 10 वर्ष मतदारसंघामध्ये तर काम करत होतो, पण आता मतदारसंघाच्या बाहेर जेव्हा महाराष्ट्र फिरायला लागलो तेव्हा महाराष्ट्रातील जनतेला काय हवंय, काय त्यांच्या समस्या आहेत,
त्या सगळ्या समस्या काय शिवसैनिकाचं म्हणणं आहे की जो शिवसैनिक नेहमी समोर बसतो, आम्ही आलो की ऐकतो वन वे ट्रॅफिक, बस त्याचं काय म्हणणं आहे ते आमच्यापर्यंत येतच नाही. अशा सामान्य शिवसैनिकांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत, आपल्या माता भगिनींपर्यंत पोहोचण्यासाठी हा जनसंवाद दौरा जो आहे आम्ही सुरू केला. आणि खरंच त्याच्यामधून ग्राउंड लेवलची रियालिटी काय, खाली काय चालू आहे हे कळतं. आणि तो सगळा लेखाजोखा घेऊन आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत जातो. त्यांच्याशी रोज जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी चर्चा करतो. विविध विधानसभेमध्ये काय सुरू आहे, कशा प्रकारे पक्ष संघटना जी आहे ती वाढते, कशा प्रकारे कोण व्यक्ती, कोण पदाधिकारी चांगल्या प्रकारे काम करतोय, जिल्हा प्रमुख काम करतोय, जिल्हा परिषदचा सदस्य काम करतोय की नाही, जिल्हा परिषदचा सभापती काम करतोय की नाही, महिला आघाडीचं त्या मतदारसंघामध्ये कशा प्रकारचं काम आहे, लोकांना काय आवडतं. तसं फिरत असताना विविध समस्या लोकांच्या समोर येतात. लोक जे आहेत ते निवेदन घेऊन येतात. आताही काका जे आहे ते निवेदन घेऊन आले की पीक विम्याचा अजूनपर्यंत मला पैसे मिळाले नाही, बरोबर ना. अशा छोट्या मोठ्या गोष्टी देखील ज्या आहेत त्या आम्हाला कळत असतात. कालच आम्ही मुंबईमध्ये एक मोठा मेळावा घेतला ग्राम रोजगार सेवकाचा. ग्राम रोजगार सेवक आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना. ग्राम रोजगार सेवक फक्त लोकांना अगोदर माहिती होतं की बाबा सरपंच असतो, ग्रामसेवक असतो, सदस्य असतात, पण जो योजना खऱ्या अर्थाने खालीपर्यंत जिरवतो तो असतो ग्राम रोजगार सेवक. त्या ग्राम रोजगार सेवकाला कधी त्याचं मानधन पण मिळत नव्हतं. फक्त कमिशनवरती जे आहे ते पैसे मिळत होते आणि तेही कधी 1000 रुपये, 1500 रुपये महिन्याला, 1000 रुपये, 1500 रुपयामध्ये त्याचा पूर्ण परिवाराचं पालन पोषण तो कसा करणार. अशा ग्राम रोजगार सेवकांच्या देखील समस्या आम्हाला कळल्या आणि त्या समस्या आम्ही लोकांपर्यंत माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत घेऊन गेलो. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एका महिन्यामध्ये त्या ग्राम रोजगार सेवकांचा निर्णय घेतला. आता त्या ग्राम रोजगार सेवकांना उद्यापासून 8000 रुपये मानधन जे आहे ते मिळणार आणि त्याच्यावरती 2% इन्सेंटिव्ह. कुठेही जाय तुम्ही, पूर्ण कोल्हापूरला जा, सांगलीला जा, जळगावला जा, तर ते ग्राम रोजगार सेवक यायचे माझ्याकडे मला शोधत शोधत, साहेब आम्हाला माहिती आहे सगळ्यांचं काम तुम्ही केलं, सगळ्यांचं काम माननीय मुख्यमंत्र्यांनीच केलं, आता आमचंच राहिलं, आम्हाला का तुम्ही वंचित ठेवता. कुठेही गेलं तर तिकडे जाऊन ग्राम रोजगार सेवक 100 आम्हाला भेटायचे. तर आज एवढ्या 28,500 ग्रामपंचायतीमधील सर्व ग्राम रोजगार सेवकांना न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं. हा असा मुख्यमंत्री जो आहे तो महाराष्ट्राला लाभलेला, जो तळागाळातील लोकांना, जो गेल्या अनेक वर्ष 20 वर्ष संघर्ष सुरू होता, 20 वर्ष कोणी बघितलं नाही, 20 वर्ष कोणी लक्ष दिलं नाही, पण या मुख्यमंत्री महोदयांनी एका महिन्यामध्ये निकाली काढला विषय. त्याचबरोबर वेगवेगळे आशा वर्कर असतील, होमगार्ड असतील, कोतवाल असतील, या सर्वांना न्याय देण्याचं काम, त्यांचं मानधन वाढवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं. मगाशी रायमुलकर साहेब बोलत होते की वेगवेगळ्या समाजासाठी महामंडळ, कधी ऐकली होती का एवढी महामंडळ. रोज जेव्हा कॅबिनेट होते तेव्हा कुठल्या ना कुठल्या तरी समाजासाठी जे आहे ते महामंडळ जे आहे तिथे डिक्लेअर केलं जातं, जेणेकरून त्या महामंडळाच्या माध्यमाने जो कोणी वंचित शोषित जो आहे त्याला न्याय जो आहे तो तिथे मिळेल. असं काम आपलं सरकार करतं. हेच तर आहे सरकारचं काम. तळागाळातील लोकांना आपण फक्त म्हणायचं सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री, फक्त बोलून होणार आहे का. पण आज मी तुम्हाला सांगतो, मी जिथे जिथे फिरतोय तिथे तिथे लोक माननीय मुख्यमंत्री महोदयांना आशीर्वाद देतात, सांगतायत की असा मुख्यमंत्री आम्ही कधी आमच्या आयुष्यात पाहिला नाही की जो 18 तास फक्त सर्वसामान्य जनतेसाठी, शेतकरीसाठी जो आहे तो झटतोय. खूप निवेदन आले. आता मी सकाळपासून अमरावतीपासून फिरतोय ना, वेगवेगळ्या आता 4-5 संघटनाच राहिलेल्या आहेत ज्यांना मानधन वाढून द्यायचंय. ते सगळे येऊन मला सांगतात, अरे सगळ्यांना दिलं तुम्ही, आम्ही काय तुमचं घोडं मारलंय. आता इथे संगणक परिचालकांना मी बोलवलेलं आहे मेकर मध्ये, एक मीटिंग आहे त्याच्यानंतर, की ते देखील मला वाटतं 15,000 लोक आहेत. ते म्हणतात की अरे आम्ही सगळ्या योजना, लाडकी बहीण आम्ही पोहोचवली लोकांपर्यंत कम्प्युटरवर बसून, आम्हाला का तुम्ही देत नाही, आमचं काय चुकलंय. त्यांचा देखील संघर्ष 17 वर्षापासून चालू आहे. ते देखील आम्ही निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत काल परवा घेऊन गेलो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिलं की आता या सगळ्या लोकांचं केलंय तर यांचं देखील आपल्याला काम करावं लागेल आणि असा या संगणक परिचालकांचा निर्णय देखील माननीय मुख्यमंत्री महोदय घेतील. कधी एवढी आंदोलनं बघितली का तुम्ही की गेल्या 2 वर्षांमध्ये झाली. प्रत्येक जण आंदोलनाला बसतो, प्रत्येक लोकांचं आंदोलन चालू आहे, प्रत्येक संघटनेचं आंदोलन चालू आहे.
कारण की त्यांना एक आशा आहे, विश्वास आहे की हा मुख्यमंत्रीपर्यंत आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळामध्ये जर आंदोलन केली तर आंदोलनाला जे आहे यश देण्याचं काम हे माननीय मुख्यमंत्री महोदय करतील. म्हणून सगळे लोक आशेने जे आहे हे माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बघतात. प्रतिसाद दिला पाहिजे. आज आपल्या या जनसंवाद यात्रेमध्ये जवळपास या महाराष्ट्रातील 60 विधानसभा मतदारसंघामध्ये सभा घेऊन जनतेशी संवाद साधून आज आपल्या विदर्भामधल्या अमरावती विभागातल्या दर्यापूर असेल, बाळापूर असेल, रिसोड मालेगाव असेल आणि आता मेहकर या ठिकाणी आदरणीय शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते, शिवसेनेचे युवा नेते आणि खरं म्हणजे आमच्या या महाराष्ट्रातील तरुणांचं आशास्थान सन्माननीय श्री श्रीकांतजी शिंदे साहेब आज मेहकरात आपल्यामध्ये आलेले आहेत. आज व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्या मनाला जे वाटत असेल त्याचं उत्तर तुम्हाला खालून द्यायचं. बांधवांनो, या महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक मोठा उठाव झाला आणि त्या उठावामध्ये शिवसेनेच्या 54 आमदारापैकी 40 आमदार आणि 18 खासदारापैकी 13 खासदार त्या उठावामध्ये सहभागी झाले. महाराष्ट्रामधलं त्या ठिकाणी सत्तांतर झालं आणि 2019ला जो लोकांनी कौल दिला होता शिवसेना भाजप युतीला, त्या शिवसेना भाजप युतीचं सरकार माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये स्थापन झालं. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की 2019ची निवडणूक आपण कशावर लढली होती? भाजप शिवसेना युतीवर निवडणूक झाली. खासदारकी सुद्धा आम्ही युतीमध्ये लढलो, विधानसभा सुद्धा आम्ही युतीमध्ये 2019ची लढलो. निवडणुकीमध्ये असे काही 5-6 पक्षाचे आमदार त्या 5 पक्षाचे निवडून आले की कुठले तरी 2 पक्ष किंवा 3 पक्ष एकत्र आल्याशिवाय मुख्यमंत्री पद बनणार नाही. आणि मग त्यावेळेस शिवसेनेचे आमचे जे पक्षप्रमुख आम्ही ज्यांना म्हणायचो, सन्मान द्यायचो, त्यांच्या मनामध्ये अचानक मुख्यमंत्र्याचा मोह निर्माण झाला. अनेक भाषणामध्ये उद्धव साहेब बोलत होते की मी बाळासाहेबांना शेवटच्या क्षणी हातामध्ये हात घेऊन मी शब्द आणि वचन दिलेलं आहे की मी एका सामान्य शिवसैनिकाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये बसवी. ऐकलं का नाही तुम्ही लोकांनी भाषणामध्ये त्यांच्या? पण ज्यावेळेस मुख्यमंत्री बनण्याची वेळ आली त्यावेळेस त्यांनी महायुती आपल्या युतीमध्ये निवडून आलेले असताना 30 वर्षाचा आपला मित्र पक्ष भाजपला बाजूला ठेवलं आणि 30 वर्ष ज्या पक्षासोबत आपण संघर्ष केला त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बाळासाहेबांच्या विचाराला तिरंदाजी देऊन हिंदुत्वाचे विचार बाजूला ठेवून मुख्यमंत्री पद घेतलं. आमच्या मनामध्ये त्यावेळेस दुःख होतं, पण शिवसेना पक्ष हा आदेशावर चालणारा पक्ष म्हणून आम्ही समजत होतो. आम्ही त्यावेळेस सहन केलं की एका मनामध्ये आनंद होता की चला आपला नेता मुख्यमंत्री झाला, आता शिवसैनिकांना न्याय मिळेल, शिवसैनिकाला त्या ठिकाणी चांगले दिवस येतील. पण बांधवांनो, त्या 2.5 वर्षाचा काळ तुम्ही आम्ही जवळून पाहिला. शिवसैनिक तर दूर राहिला, पण कधी ते शिवसेनेच्या मंत्र्याला भेटत नव्हते, खासदाराला आम्हाला कधी वेळ मिळाला नाही, आमदाराच्या कोण्या पत्रावर त्यांनी कधी सही सुद्धा केली. 2.5 वर्ष घरामध्ये बसून कारभार केला. कार्यक्रम फक्त त्या ठिकाणी फेसबुक लाईव्ह, ऑनलाईन बैठका, माझं कुटुंब माझी जबाबदारी याच्या पलीकडे केली. बांधवांनो, आज हा प्रताप जाधव तुमच्या समोर केंद्रीय मंत्री म्हणून आज उभा आहे. तो कोणामुळे? याच्या अगोदर काही शिवसेनेचे मंत्री झाले नाहीत, याच्या अगोदर शिवसेनेचे विधान परिषद राज्यसभेवर लोक शिवसेनेनं पाठवले नाहीत, पाठवले. पण कोण होते? ते तेच लोक होते की जे सकाळ संध्याकाळ मातोश्रीवर उद्धव साहेबांच्या मागे पुढे
गोंडा घोळायचे, त्याच लोकांना पक्षामध्ये पद भेटायची, कोणाला मंत्रीपद, कोणाला त्या ठिकाणी राज्यसभेवर, कोणाला विधान परिषद। पण आज एक तुमच्यातला सामान्य शेतकऱ्याचा मुलगा, एक शिवसैनिक या नात्याने एकनाथराव शिंदे साहेबांनी माझं नाव आदरणीय मोदी साहेबांकडे मंत्रिपदासाठी दिलं। जसा उद्धव साहेब ठाकरेंनी स्वतःच्या मुलाला अनेक ज्येष्ठ शिवसैनिक आमदारावर अन्याय केला, ते एकनाथ शिंदे साहेबालाही करता आला असतो। त्यांचेही चिरंजीव आमचे श्रीकांत शिंदे साहेब तिसऱ्यांदा खासदार झालेले आहेत। स्वतःच्या मुलाला केंद्रामध्ये तेही मंत्री करू शकले असते, पण त्यांनी श्रीकांत शिंदेजीचं नाव सुचवलं नाही की शिवसेनेतला ज्येष्ठ खासदार, जुना शिवसैनिक, एक शेतकऱ्याचा मुलगा, विदर्भासारख्या मागासलेल्या भागातून करणारा प्रतिनिधित्व करणारा कार्यकर्ता म्हणून एका माझ्यासारख्या सामान्य माणसाला आज केंद्रातलं सर्वोच्च पद त्या ठिकाणी हा एकनाथ शिंदे साहेबांच्या ठिकाणी। बांधवांनो, ह्या गोष्टी करायला आणि स्वीकारायला फार मोठं मन लागतं। ही लोक आपल्याला गद्दार गद्दार म्हणून हिनवत होती, त्या नालायक लोकांना माझा प्रश्न आहे, बाकीच्याचा हिशोब सांगणार नाही। हा प्रताप जाधव या बुलढाणा जिल्ह्यातला शिवसेनेचा फाउंडर आहे। 1987 पासून आम्ही शिवसेना जिल्ह्यात सुरू केली। बाळासाहेबांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांना आम्ही प्रेरित झालो, त्यांच्या विचारांना घेऊन घराघरापर्यंत गेलो आणि तेव्हापासून बाळासाहेबांच्या नेतृत्वात मी 9 निवडणुका लढल्या, 1 जिल्हा परिषद, 4 विधानसभा आणि 4 लोकसभा। या 9 निवडणुकांमध्ये माझी निशाणी धनुष्यबाणच होती। आजही मी ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाचं नावही शिवसेनाच होतं आणि आमच्या बॅनरवर आशीर्वाद देणारे आमचं आशास्थान म्हणून बाळासाहेबांचे फोटो होते, आनंद दिघे साहेबांचे फोटो होते। आणि हे ज्यावेळेस शिंदे साहेबांना पटलं नाही, त्यांनी उठाव केला, त्यांनी मागचा पुढचा विचार केला नाही। त्यावेळेस आम्ही उद्धव साहेबांना भेटलो, 13 खासदार, 12 शिंदे साहेब आमच्या, श्रीकांतजी नव्हते आमच्या भेटीत, 12 खासदार जाऊन त्यांना सांगितलं की साहेब आता भरपूर झालेला आहे, शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करा आणि तुम्ही पक्षाचे प्रमुख तुम्हीच राहा, शिवसेनेला तुम्ही त्याचं विभाजन होऊ देऊ नका। पण त्यांच्या मागे पुढे गोंडा घोळणारे संजय राऊत असेल, तो विनायक राऊत असेल, अरविंद सावंत असेल, तो अनिल परब असेल, की ज्यांच्या मागे एक माणूस नाही, ज्यांनी एक निवडणूक कधी कोणती जिंकली नाही, ते साहेबाला सांगायचे साहेब जाऊन जाऊन एकनाथ शिंदे साहेबांसोबत कोण जाणार आहे, यांचा पक्षघात होईल। भुजबळ साहेबांनी शिवसेना फोडली होती, 12 आमदार त्यांच्या सोबत गेले नाही। राणे साहेब शिवसेनेतून गेले, 6 आमदार त्यांच्या सोबत गेले नाही। राज ठाकरे साहेब शिवसेनेच्या बाजूला गेले, 2-3 आमदाराच्या वर त्यांच्या सोबत कोणी गेलं नाही। एकनाथ शिंदे साहेबांचं कोण जाणार? छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो। आजच्या शिवसेना जनसंपर्क दौऱ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांशी हितगुज करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले या राज्याचे लोकनेते, जननायक माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचे सुपुत्र आणि संसद रत्न म्हणून त्यांना लोकसभेमध्ये गौरवलं गेलं, असं आपला युवकांचे युवा सम्राट माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे लाडके नेते, या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आणि देशाचे आयुष आणि आरोग्य विभागाचे राज्यमंत्री माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब, खास करून आपल्या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय शिवसेना नेते भाऊ चौधरी साहेब, माजी खासदार
माननीय संजयजी निरुपम साहेब, आपल्या बाजूच्या लोकसभा बांधव असतील, आमच्या लाडक्या बहिणी असतील, अनेक आपल्या शेतकरी बांधवाला या 2.5 वर्षामध्ये माननीय शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मदत कशी करायला पाहिजे, मदत कशा पद्धतीने केली जाते, राजा जर उदार असला, त्याचं मन जर मोठं असलं, तो आमच्या बळीराजाला कशा पद्धतीने मदत करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण माननीय शिंदे साहेब या ठिकाणी आहेत. त्यांनी करोडो रुपयाचा निधी आमच्या शेतकरी बांधवांसाठी देण्याचं काम केलं. याच नेत्यानं आमच्या 1 रुपयामध्ये शेतकऱ्याला विमा देण्याचं काम केलंय. याच नेत्यांनी आमच्या या माता भगिनीची अडचण समजून महिला भगिनीला लाडकी बहीण म्हणून त्याचा सन्मान करण्याचं काम आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलं. आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात आणि या ठिकाणी उपस्थित सभेत आलेल्या सर्व शेतकरी बांधव की तुम्ही पाहिलं असेल घ्या 15 दिवसामध्ये तुम्हालाही कळत नाही कुठले पैसे कुठल्या आरपीटीचे आहेत का PM किसानचे आहेत का आपल्या विम्याचे आहेत हे तुम्हाला कळायला वेळ नाही. प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे पडायला सुरुवात झाली. याचंही सर्व श्रेय माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांना आहे. मग अशा प्रकारचा उदार अंतकरणाचा नेता, सदैव जनतेमध्ये राहणारा, सदैव जनतेचे सुखदुःख आपले समजून प्रामाणिकपणे जनसेवा करणारा नेता आपल्याला त्यांच्या रूपाने या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणून भविष्यामध्ये माननीय शिंदे साहेबांच्या त्यांचे चिरंजीव माननीय श्रीकांत शिंदे साहेबांकडे आमची पिढी एक वेगळ्या आशेने या ठिकाणी पाहते. चांगलं नेतृत्व, युवकांचं नेतृत्व त्यांनी उभं केलंय. युवकांना चांगलं संघटित करून त्यांनी आपल्या युवकांना एकत्र आणण्याचं काम सुद्धा ते त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी करतायत. त्यांची सर्व टीम राज्यभर मोठ्या युवा मंडळी, युवा सैनिक मोठ्या संख्येनं राज्यभर फिरतायत आणि युवकांना काय अडचणी आहेत, शेतकऱ्याला काय आहेत, आपल्या माननीय शिंदे साहेबांकडे आपण कशा पद्धतीने या लोकांच्या अडचणी पोहोचवल्या पाहिजेत, हीच भावना डोळ्यासमोर ठेवून सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांनी जात धर्म पंथ कधी मानला नाही आणि एकनाथ शिंदे साहेब कधी जातीला महत्व देत नाही, ते माणसाला महत्व देऊन या मायबाप जनतेची सेवा या ठिकाणी करतायत. आपलं दैवत हे दैवत समजून जनता आपल्यासाठी दैवत आहे आणि त्याच्यासाठी त्यांच्या समोर बोलत असताना जरा तारतम्य ठेवून या ठिकाणी बोललं पाहिजे. आम्हाला सांगितलं, या ठिकाणी येऊन सभेमध्ये बोलले की मेहकर नगरी ही शारंगधराची नगरी म्हणून या ठिकाणी ओळखल्या जाते. परंतु तो गद्दाराने या ठिकाणी म्हणजे भाषणामध्ये बोललाय की शारंगधर नगरी नसून ही गद्दाराची नगरी. या मेहकर मतदारसंघातील मायबाप जनतेला त्यानं गद्दार या ठिकाणी संबोधलं. कोण तो बोलणारा? त्यानं 10 पक्ष बदलून काँग्रेसमध्ये अनेक पदं भूषवली आणि आता शिवसेनेमध्ये येऊन आपल्याला शहाणपणा शिकवतात. म्हणून या गद्दार आता जाहीर निषेध मी आजच्या सभेच्या माध्यमातून या ठिकाणी करतो. शिंदे साहेब, माननीय श्रीकांत शिंदे साहेबांना मी सांगेल, या मतदारसंघाचा चेहरा बोरा बदलतोय. शिंदे साहेबांचे एवढं वरद हस्त आमच्यावरती आहे. तुमच्यावरती जसं प्रेम त्यांचं आहे तसंच प्रेम माझ्यावरती माननीय नामदार महोदयावरती शिंदे साहेबांचं आहे. कारण की त्यांनी सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई-पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे.
वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.